तुम्हाला दाखवतो काहीच ते आहे का एकदम प्रॉपर आहे तिथं. हे पोहणं बघा हो काहीच तुम्ही पाणी बघा किती आणि पोहतोय खेकड्यासाठी चाललेत ते. भंगारगीर करायला खेकड्याच्या नावाखाली कलंक आहे ती. हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता हे बघा तुम्ही म्हणताल आज गुढीपाडव्यानिमित्त हे काही आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त काहीच असं आहे की आता हे नेणार आहे टेकडीवर भरवूनात आता जाणार आहे. एक गाडी दोन आणि हे देवरेची म्हणे गाडी आहे बरं का काहीच हातासोबत जाणार आहे काही. आणि बघा चॉकलेट ओम आरशे पण लावलेत हेल्मेट घातले. आता हे सगळे चाललेत आणि मी पण चाललोय काही. शिवाय गेलं त्याच्या आता हा रस्ता. आता आम्ही थांबलोय ह्याच्यासाठी बघा कलिंगड खाण्यासाठी म्हणजे खाण्यासाठी नाही बरं का. कारण आता आम्ही तिथं चाललोय का तिथं फक्त एन्जॉय करणार आणि नंतर भूक लागलं काय करायचं म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी पाहिजे म्हणून आम्ही आहे ना आता कलिंगड घेणार आणि जाणार. आणि तुम्हाला विषय सांगतो मागे 3 गाड्या राहिल्या आता पुढे एक गेली आम्ही मध्ये आम्हाला आठवलं कलिंगड दिसलं मग म्हटलं कलिंगड घेऊन जाऊ. आता सध्या तर कलिंगड घेऊ. हे बघा कलिंगड सध्या घेऊ काही आणि जाऊ. आणि ते येणार गाई मागचे ते 3 गाड्या आहेत त्या आणि आल्या नाही. हे बघा आता डायरेक्ट आता आम्ही निघणार आहे पुढी. हे आपलं हेल्मेट घालायची सवय तर नाही काही घालू. त्याला काही जाऊ आता राईट बंद गेल्यावर दाखवतो. चल ना. गाईज आता बघा गाडी लावलं तिथं मी आलोय. तुम्हाला काही दाखवतो हिडन स्पॉट होता. हिडन स्पॉट मध्ये सुद्धा हे बघा गाईज किती गर्दी आणि हे बघा गाईज गाईज तिथून गाड्या माणसं वरी घालायला लागलेत. तुम्हाला काहीच काय सांगतो मॅपच्या जेव्हा आलतो पण मॅप मध्ये आहे ना इतकं बेकार रस्ता आहे ना नाही मॅपच्या जेव्हा येणं परवडतच नाही. पण तरी कसं बस असं आम्ही आलो. आता हे टेकडीवर चढण्यासारखं नाही मी तर फुल हजत आलोय शर्ट आणि पॅन्ट घालून. हे बघा गाईज कसला रस्ता आहे. ट्रिप आज महागात पडणार आहे गाईज. गाईज आणि खूप वर गाईज बघा हा रस्ता आहे बरं का हा गाडी नेण्यासाठी पण गाडी जाते असं काही वाटत नाही. फसले नाही गाईज बघा हे रस्ता आहे गाडीचा. भाऊ गाडी खालीच लावायची ना रे. जाते का बरं चालू दे. गाईज गाडीवर जाते पण आमच्या तेवढं प्रो रायडर कोण नाही की इथून गाडी कोण नेणार वर. रस्ता बघा ना गाईज तुम्ही कसा आहे. इथून गाडीवर न्यायची म्हणल्यावर हेच काम आहे. परत काढायची कशी मग तिथं एन्जॉय कसा करायचा. एन्जॉय करण्यापेक्षा त्याचं टेन्शन होईल आपल्याला. एवढं दम लागला ना गाईज मला. आणि चप्पल घालून आलोय प्लस मी. तुला लाज आहे का रे. गाईज थोडंसं राहिलंय आणि इकडे बघा आम्ही पोचलोयच. ते थोडक्यात आहे ना राहिलंय थोडंच राहिलं जास्त नाही. पोचलोय आम्ही जिथं म्हणलं तिथं येऊन दाखवलं म्हणजे काहीच एवढं लांबून यायचं आणि इथून परत जायचं म्हणजे काही परवडणार पण नव्हतं आम्हाला. आणि गाडीवर तुम्हाला माहिती कसं होतंय. आता आम्ही आलोय फुल एन्जॉय करणार. हे बघा माझं ही टायटी सुद्धा मी घरातून लपून चोरून आणली. घरच्यांना एवढं हे माहितीच नव्हतं मी यायला लागलं म्हणून. कुठं आहे ते पण माहिती नाही करायला माहीत नाही. फक्त तुम्हाला आपला आधी माहिती आहे त्याला फक्त त्याचा फोन आला त्याला मी सांगितलं लोणावळ्याला आलोय म्हणून. इकडे बघा गाईज पाणी बघा तुम्ही निसर्ग बघा. आणि बघा भाग पोरं. आम्ही 4 गाड्यावर आलो. 4 गाड्या म्हणजे 2-2 8 जण आलोय. आणि तुम्हाला दाखवतो तिथं काही काही नाही. सध्या बघा रस्ता कसला आहे टेकडी सारखा दम पण लागायला लागलाय. बघा तुम्ही हे वातावरण बघा हो गाईज. फक्त अशी कॅन टाकत जाऊ नका तिथं म्हणजे कसं पर्यावरण घाण होतंय.
काही ह्याच्यामध्ये पोहायचं म्हणतात पोरं. बघू काय पोहायचं बघू पोहतात येतं आपल्याला. बघायचं मी व्ह्यू बघा. तुम्हाला मी म्हणलो होतं हा स्पॉट आहे, पण हा स्पॉट नाही, आणि थोडासा पुढे स्पॉट आहे. मग थोडंसं खाऊ हे बघायचं स्पॉट तिकडे आहे गाईच. आणि संख्या बघायची. हे खा बघ भाऊ खा. हे वाहत पाणी गाईच मी ह्यांना म्हणलं पण होतं मॅगी घेऊन येऊ इथं चूल पण आहे. कलिंगड आता खायला चालू आहे. पोट पुढे चला गाईज आलं कंटाळा आला गाईज. आता घातली मी चड्डी आणि घातली चड्डी. वागणार फड्डी फड्डी हस्सी मस्सी पुस्सी पुस्सी गाईज पंजाबी ऐकता तर तुम्ही खेकड्यासाठी चाललेत ते. काही सुद्धा नाही गाईज काही सुद्धा. असणार रे बोललं पाहिजे. तू मोठा दगड काढ. हे चला गाईज हे भंगारगीर करायला खेकड्याच्या नावाखाली कलंक आहे ते. आता खेकडे असते तर गाईज. बघा मी गाजर कलिंगड खाल्ले. नाही गाईज गाजर आहे गाजर. हे बघा कसलं आहे. पोरग म्हणले तिकडे अरे बाबा घरी बी झोपतोय इथं बी काय झोपतोय. गाई दिसतं झोपाच्या गोष्टी करतोय हा. नको दाखव ना. हाणं कधी पोहायला भेटलंय का नाही कळा नाही गाईज. गाईज पाणी बघा तुम्ही कित काही घोट्यापर्यंत आणि पोहायला लागलेत. आणि मी म्हणतोय नाही अरे इथं नका हे करू. तिथं काय येते का तिथं आहे ना प्रॉपर हे आहे ना तिथं तुम्हाला दाखवतो गाईज. ते आहे का एकदम प्रॉपर आहे तिथं. गाईज आता आहे ना तुम्हाला आता मी सध्या काही दाखवत नाही. मी पण आता थोडंसं पोहतो बिहतो एन्जॉय करतो नंतर दाखवतो. कारण ह्यांच्या बेशी मोबाईल हे करणं म्हणजे हे बघायच. हे पोहणं बघा हो गाईज तुम्ही. पाणी बघा किती आणि पोहतोय गाईज. घाणेरडे लय घाणेरडे गाईज. येतं गाईज आता मी पण बदलतो कपडे आणि तुम्हाला दाखवतो नंतर. काही झालं आता पोहून आमचं सगळं. हे बघा नागडं. हे बघा गाईज ह्यांना ती गुरं नसतात का ती पाण्याला धुवायला आणते तसं आणलं ह्यांना. अंडरवेअर कशी करायची आहे घेतली. अंडरवेअर मी आणली एक्स्ट्रा गाईज. आता गाईज जाऊ तिकडं आणि कपडे बिपडे चेंज करू. अरे आतल्याची बॅग कुठं इकडे आणली का. कुठं तिकडे आहे का. त्याला काही तिकडे जाऊ कपडे बिपडे हे करू. आणि हे बघा 9 महिन्याचं बाळ आहे ह्याच्या पोटात गाईज. झालं आता सगळं माझं सगळं आता परत आवरून. आणि तुम्हाला अनेक गाईज एक सांगतो. हे बा भंगार आता सगळं पोहून मिळून झालंय आणि ह्यांच्यात फोटो शूटिंग चालू झाली. ह्याला आता टावेल पाहिजे गाईज. इतके डेंजर पोर आहेत ती. गाईज ह्या स्पॉटला तुम्ही काही येऊ नका. हे स्पॉट काही बरोबर नाहीये. पाण्यात निसता गाळ आहे. बरोबर काय बरोबर नाही का पाण्यात किती गाळ आहे. आणि गाईज ती तुम्हाला एक दाखवतो बाबा ते भाऊ कसा गाडी घेऊन आलाय पाण्यात. गाडी माहित लगेच गाडी बघा तुम्ही. गाडी आणायचं पण नाही काय तिथं तुम्हाला मग दाखवलं मी. त्याला काही आता ह्यांचं आवरल्यानंतर जाऊ. आता कसं आहे वातावरण इथं आणि हे झोपलंय. मी बघा काय दाखवतो बाय. मी इथं बसलोय हे बघा खाली खाल्ले खोले मी वगैरे बसलो गाईच. आता मला उमरं पण दाखवतो हे बघा. पण हे काय माहिती हे असं पिकल्यागत वाटतंय आणि हे दाबलं की दाबतच नाही. कसले डुप्लिकेट उमरं आहेत काय माहिती काहीच. मग हे जरा जास्त पिकल्यागत वाटतं काय गेलं कसं. मग हे पिकल्यागत वाटतंय. हे जवळ आलं काहीच नाही. सगळा मूड खराब झाला काहीच. म्हणजे ट्रिप भारी नाही का ट्रिप भारी झाली इथं काहीच. काहीच किती दाबा तुम्ही तुटतच नाही म्हणजे पिकलेलं नाही. आणखी काहीच नाही. वर किती गुच्छ आहे पण काहीच हे काय पिकलेलं नाही. काही हेच नाही मजाच नाही. आता सगळं आवरलं आमचं. आता निघायची
तयारी करतोय. आणि काही हे बघा हे ह्यांचं फोटो शूटिंग चालू आहे. आणि इकडे पण 2 जण आहेत फोटो शूटिंगसाठी. आणि इकडे बघा एक झाडावर बसलंय, एक खाली आहे. काही चप्पल विप्पल घालू आता, चप्पल आहे इथं. ए चले घे आता सगळं. ए चले हे चला लवकर. आता आम्ही चाललोय. तुम्ही आता विचार करता हे कशाला घेतले, पण हे भिजवून घेतलं मी डोक्यावर, कारण ऊन लई आहे गाईच. सगळं वाढलं मला माझं वाळलंय की सगळं, सगळं वाळलंय. आता आम्ही सगळं चाललोय. आणि गाईच फक्त आम्ही चौकात चाललोय. आणि 4 जण तिकडच आहे. आणि काय काय फोटो काढते, काय काय तिथं नाही, दोघं पण फोटोच काढते. शेवा गाई सेवा किती लांब आहेत, लय जमलं काय झालं काय तिथं. हे पण पुढे गेले गाई. चला जाऊ ह्यांच्या सोबत. मी पण लय दमलोय. जाऊ आता गाडीकडे डायरेक्ट. नाही का आता गाडीकडे गेलो गाई तुम्हाला दाखवतो. आलो त्याच्या बाहेर. आता आम्ही जाणार आहे घरी. तेव्हा गाड्या आता निघल्यात. आता चला आता चला ते चालले पण चल ना. काही आता आतून गाडी चालवतोय. जाऊ पुढे बघा रस्ता. आता आम्ही आलोय घरी. मग आता कपडे वगैरे चेंज केलेत. मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.